मिंधे सरकार हे शिवद्रोही सरकार असल्याचा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केला असून हा केलेला घणाघात नेमका कशा संदर्भातचा आहे पाहूया. मिंधे सरकारची महाराष्ट्रद्रोही आणि शिवद्रोही ही प्रतिमा अधिकाधिक उघड होत चालली आहे. या सरकारला महाराष्ट्राबद्दल प्रेम नाही, छत्रपतींबद्दल आदर नाही. माजी राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता तेव्हा महाविकास आघाडीनं मोर्चा काढून केंद्र सरकारनं त्यांना राज्यपाल पदावरून हटवलेलं नव्हतं. आजही मालवणमधील आघाडीचं आंदोलन अडवण्याचा शिवद्रोह्यांनी प्रयत्न केलाय. त्यांच्या नसानसात शिवद्रोह ठासून भरलाय. मात्र महाराष्ट्र हा शिवद्रोह कदापि सहन करणार नाही असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलंय. महाराष्ट्रात महिलांवर अत्याचाराच्या घटना वारंवार वाढत आहेत. त्यातच मालवणच्या राजकोटवरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना सोमवारी घडली आहे. याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं मालवणमध्ये मोर्चा काढून राजकोटवर धडक दिली होती, परंतु सरकारकडून आंदोलनाचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला गेला. याचा समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतलाय. ते म्हणाले, महाराष्ट्रात दिवसागणिक महिलांवर अत्याचार वाढत आहेत, भ्रष्टाचार वाढत चाललाय. त्यामुळे महाराष्ट्रात एक प्रकारची अस्वस्थता आहे. आजपर्यंत कधीही घडली नव्हती अशी घटना सोमवारी घडली आहे. मालवणच्या राजकोटवरील शिवछत्रपतींचा पुतळा कोसळलाय. महाफुटीचं सरकार याला जबाबदार आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले.